माननीय आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पवार कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कार्यकर्त्यांचे हक्काचे दादा आज नाहीयेत. अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. याच परिस्थितीमध्ये काल राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून माननीय सुनेत्राताई यांनी शपथविधी घेतलेला आहे. गेल्या 2 दिवसामध्ये विविध वाहिन्यांच्या माध्यमातून राज्यसभेवरती कोण जाणार, कुठल्या प्रकारे कुटुंबामध्ये कोणाकोणाला कसा न्याय दिला जाणार, अशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. मला असं वाटतं की उपमुख्यमंत्री पदाच्या निवडीनंतर ही प्रक्रिया होण्यासाठी काही कालावधी जाऊन दिला पाहिजे. पवार कुटुंबाच्या दुःखद अशा प्रसंगातून कुटुंब बाहेर आलं पाहिजे. महाराष्ट्रातील अनेकांची इच्छा आहे की राज्यसभेवरती पार्थ पवार यांना पाठवावं, कारण माननीय अजितदादांच्या या सर्व कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्यांचं पालन केलेलं आहे. जय दादा यांना, पार्थ दादा यांना सगळ्यांना संधी देण्यात यावी, कारण ते कुटुंबाचे एक घटक आहेत. परंतु पक्ष या विषयावरती एकत्र येऊन काही चर्चा करेल, त्यानंतर निर्णय घेईल. परंतु अशा बातम्या पेरणं किंवा अशा बातम्या येणं, खरं तर पवार कुटुंबच अजून या दुःखातून सावरलेलं नाहीये. म्हणून अशा बातम्या पेरण्यासाठी जे काही उद्योग चालू आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व आज आमच्यामध्ये नाहीये. दादांच्या विचारांवरती काम करणारे, दादांचा विचार पुढे घेऊन जाणारं हे कुटुंब आहे. या कुटुंबातील घटक एकत्र बसतील, पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व एकत्र बसतील आणि त्यानंतर निर्णय घेतील. परंतु अशा बातम्या या विविध माध्यमातून पेरून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण केलं जात आहे. सर्वांनाच या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीचं वातावरण कोणी पसरवू नये असं आम्हाला वाटतं.